पण त्याने सांगितलं की भोलेनाथ, मी एवढी मोठी तपश्चर्या तुमची केलेली, तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. आणि जर तुम्ही माझ्यासोबत नाही आले तर मी माझी मान तुमच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी लावून देईल, तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. भोलेनाथाने सांगितलं, अरे रावणा ऐक. आणि मग रावणाने त्याचं स्तोत्र निर्माण केलं आणि मग ते जोर जोरात त्याने आता रावणाने म्हणून दाखवलं की मी तुमच्यासाठी काय केलंय. अरे आवाज द्या दादा, आवाज द्या. जलप्रवाह पावितर्तने आता या तांडवाने भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भोलेनाथांनी आपला आत्मज्योतिर्लिंग भोलेनाथांनी रावणाच्या हाती दिलेला आता. उमापती महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव. आणि रावण हे ज्योतिर्लिंग घेऊन आता लंकेकडे परत निघालेले आहे. श्री शिवाय नमः. श्री शिवाय नमः. आता रावण हे ज्योतिर्लिंग घेऊन जात असताना गणपती बाप्पांनी विचारलं, मी माझ्या बाबाला कुठे जाऊ देणार. आणि मग गणपती बाप्पाने एका गुराख्याचं रूप घेतलं, गोपाळाचं रूप घेतलं. या गणपती बाप्पा जरा थोडं जोड्यात या. आणि आता रावणाला गणपती बाप्पांनी लघुशंका लावली, पोट फुगून गेलं. आणि रावणाने विचार केला, अरे बापरे हे खरंच काय झालं. आणि मग रावणाला नेमकं गोपाळ दिसले. हे गोपाळा, ते बायांची तक्रार त्यांना दिसत नाही, त्यांना द्यायची. रावणाने ती पिंड उचलण्याचा प्रयत्न केला, पण रावणाकडनं पिंड हालत. रावणाने अनेक प्रयत्न केले पण पिंड हालत नाहीये. आणि मग तिथं रावणाने आरोडी मारली. हे भोलेनाथाने सांगितलं, काय तेव्हा मला तुम्हाला लंकेत घेऊन जायचं होतं, पण आता ही पिंड हालत नाहीये. रावणा, मी आधीच सांगितलं होतं मला खाली ठेवायचं नाही, जिथं ठेवणार मी तिथं प्रस्थापित होईल. आणि रावणाच्या माध्यमातून जे ज्योतिर्लिंग प्रस्थापित झालं ते पर्टी वैद्यनाथ म्हणून प्रसिद्ध झालं. Oh